शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 7387377880. सोलापूरमधील म्हाडा तालुक्यातील अंजनगाव येथील खेळोबा मंदिर हे अत्यंत नावाजलेलं आणि अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं हे देवस्थान आहे. महाराष्ट्रातनं लाखो लोक इथं भाकणूक ऐकण्यासाठी जातात. धरगर समाजाचं हे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी याच मंदिराच्या आवारामध्ये या देवस्थान ट्रस्टच्या जागेमध्ये हे कुठला तरी तो बाळू आवारे यांनी रात्रीच्या अंधारामध्ये स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोणतीही प्रशासनाची मान्यता न घेता या देवस्थान ट्रस्ट आहे, त्यांचे पुजारी असतील, ट्रस्टी असतील, यांना विश्वासात न घेता तिथं उभारलाय. ते पण रात्रीच्या अंधारात लपून छपून. आणि याच्यावरनं हा सगळा वाद चालू झालाय. खरं म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये जातीवादाचं विष पेरणारा मनोज जरांगे यांनी कशी एका प्रस्थापित समाजाची दहशत महाराष्ट्रामध्ये राहील आणि बहुजनामधील छोट्या छोट्या जातींना कसा कमीपणा दाखवला जाईल, हाच प्रकार त्यांनी 2 ते 3 वर्षात केलाय. आणि आता छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांच्या माध्यमातून या गावगाड्यामधील बहुजन समाजातील जी प्रतीकं आहेत, जे महापुरुष आहेत, जी श्रद्धास्थानं आहेत, तिथं असे पुतळे बसवायचे आणि एक वेगळ्या प्रकारे महाराजांच्या नावाने दहशत निर्माण करायची. आमच्या बहुजनांच्या मनामध्ये, आमच्या रक्तामध्ये, श्वासामध्ये शिवाजी महाराजांचं नाव आहे, आदर आहे. परंतु अशा प्रकारे असा पुतळा बसवायचा, तिथं खाली त्या मनोज जरांगेचा फोटो लावायचा आणि त्यानंतर मग धमक्या द्यायच्या. त्यानंतर मग म्हणायचं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करताय. हे आता एवढ्या 1 वर्षामध्ये महाराष्ट्रात चालू झालंय. त्याची काय उदाहरणं आहेत. कर्जत तालुका मधल्या राशीन येथे महात्मा फुले चौकामध्ये महात्मा फुलेंच्या नावाची पाटी होती. तिथं पण असंच केलं. रात्रीच्या अंधारामध्ये ती पाटी तोडायचा प्रयत्न केला आणि तिथं काहीतरी संभाजी महाराजांचा पुतळा आणून रात्रीत बसवायचा प्रयत्न झाला. स्वराज्य ध्वज बसवायचा प्रयत्न झाला. आणि मग त्याला तिथं लोकांनी सांगितलं, फुलेप्रेमींनी, की बाबा तुम्ही दुसऱ्या चौकात हे करा. तर तिथं पण तसंच तुम्ही महाराजांना विरोध करताय. त्याच्यानंतर कळंब तालुक्यामधील संत भगवान बाबा चौक जिथं होता, या ठिकाणी तिथं पण असंच केलं. तिथं पण रात्रीच्या अंधारामध्ये जेसीबी आणला, फायबरचा पुतळा आणायचा, बसवायचा आणि चौकाचं नामकरण स्वतःच करून टाकायचं. आणि याच या बाळू आवारेंनी केलेलं आहे. चिखला गावात पण असंच झालं. जिल्हा परिषद जागेमध्ये जिथं गावाचे कार्यक्रम व्हायचे तिथं पण असंच केलं. कोणतीही प्रशासनाची मान्यता नाही. प्रशासनाने नोटीस दिली होती, गुन्हा दाखल केला होता की अशा प्रकारे बेकायदेशीर पुतळा तुम्ही उभारू नका. तरी पण ह्या मनोज जरांगेची ही जी पिलावळ आहे, यांनी महाराष्ट्रामध्ये हे समाजवन नासवण्याचा प्रयत्न केलाय. महापुरुषाचं कुलमुक्त्यार असल्यागत काहीतरी दाखवायचं आणि मग कसं मग तुमची जी प्रतीक आहे त्याच्या तिथंच आम्ही तो पुतळा ठेवणार आणि मग तुम्ही विरोध केल्यानंतर तुम्हाला महाराज विरोधी ठरवणार. हे अत्यंत खालच्या दर्जाचं घाणेरडं समाजकारण, राजकारण या मनोज जरांगे त्याची पिलावळ करते, याचा जाहीर निषेध करतो. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकारने 2017 मध्ये एक शासन निर्णय केलाय, पुतळा धोरण, आणि मग महापुरुषांचा पुतळा उभारण्यासंदर्भामध्ये सगळी नियमावली दिलेली आहे. माझं ह्या सर्व या प्रकरणावरनं या प्रशासनाला, या गृह खात्याला विचारणं आहे की हे जे आता हे पुतळे उभारणी चालू आहे, यांनी एकानी तरी परवानगी घेतली का? त्याच्यानंतर हे असं केल्यानंतर दुसऱ्या जागेत, ट्रस्टच्या जागेत, संस्थेच्या जागेत किंवा तिथे एखाद्या चौकाला वेगळ्या महापुरुषाचं नाव आहे, तिथं जाऊन हे असं करतात ते, तर याला परवानग्या आहेत का? तुम्ही तोंडावर बोट ठेवून गप्प का बसलात? याच्यावर कोण कारवाई करते का?
का महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली पेटलेल्या बघायच्या? हे महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्याला चांगलं नाही. त्यामुळे माझी गृह खात्याला, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, हे असले कोणत्याही महापुरुषाचे असो, कोणत्याही समाजाचा असो, पण हे असं केल्याने महाराष्ट्रामध्ये वितुष्ट वाढतंय. तर लवकरात लवकर याला आळा घालावा. अंजनगाव, खोळगाव, मंदिर परिसरामध्ये जो छत्रपती महाराजांचा पुतळा आहे तो सन्मानाने दुसऱ्या ठिकाणी हलवावा. त्याला सगळ्या परवानग्या घ्याव्या आणि त्यानंतर सर्व जात धर्माच्या लोकांना बरोबरीला घेऊन मोठा कार्यक्रम तिथे ठेवण्यात यावा, अशी माझी या राज्य सरकारला, गृह खात्याला आणि मुख्यमंत्र्यांना विनंती. धन्यवाद.